नमस्कार सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा. गणेश धोंडराव गांधी, गाव घोटा. म्हणून आता रहिवासी कारवाडीत झालो आपण. अच्छा. हा, आपण मिल्क चार्जर किती दिवसापासून वापरताय? तरी जसं आमच्या विनू साहेबांनी जसं चालू केलं तेव्हापासून 8 दिवसाच्या नंतर मी चालू केलं. बरं. साहेबांचं सांगितलं मामा हे विकत घे आणि घेऊन जातो. मी चालू केलं. अच्छा. चालू केल्याच्या नंतर मी म्हशी घेतला जास्त. पहिल्याकडे 2-4 म्हशी होत्या. अच्छा. हा, मग मी ही म्हसड घेतली, 3 पाहताच घेतली. असं त्याखाली फक्त 7 लिटर दूध होतं. 7 लिटर दूध होतं. तर मी काय केलं, आणली आणि आपला खुराक चालू केला. मिल्क चार्जर 7 लिटरावरली म्हसड गेली कमीत कमी 15 लिटरावर. आणि जेव्हा आणली तेव्हा संडास पातळ करत होती. ती पावडर दुधर सगळं व्यवस्थित चारलं. तिची संडास क्लिअर झाली, सगळं क्लिअर. मिल्क चार्जरचं प्रमाण किती देत आहे? हिला सध्या मी 50 देतो सर एका टायमात. हा, म्हणजे कारण माझ्याकडे दुसरं पाणी वगैरे जे असते तर मी थोडं थोडं करून देत असतो. आता किती म्हशी आहे आता आपल्याकडे? आता म्हशी येतात सगळ्या 7. बरं. मिल्क चार्जर वापरायच्या आधी काय समस्या होत्या मशीनमध्ये? काहीच नाही, म्हशी गाभण राहत नव्हत्या, काहीच नाही. तर मग ते काय करायचं, राहिली तर ठीक आहे, नाही तर मग इथून टाकायची खटकाले. त्याच्या बदल्यात काय करणार आपण, त्याच्यावर घालायची, दुधाची आणायची. मग ती आपण बंद केलं. जे पावडर चालू झालं तेव्हापासून आपल्याला प्रॉब्लेम आलाच नाही. आता 3 ते 4 महिन्यात मग रिकवर येते ते आपण बिंदास लावून देतो. बरं. म्हणजे जी गाभण राहायची समस्या होती ती क्लिअर झाली. हो. बाकी दुसरा काय म्हणजे अनुभव आहे तुमचा? म्हणजे अनुभव काय, दूध वाढले, तिचं खुराक, चारा पाणी सगळं व्यवस्थित. आता चारा खाल्ला की असं रोज बी असा नीती करतात व्यवस्थित. अच्छा. म्हणजे काय बदल दिसतोय तुझा? दूध तिचं वाढ, फॅट यायला, SMS यायला. बरं. SMS पण लागतोय. फॅट किती लागतोय? फॅट 7च्या पुढे लागतं. SMS 100चा लागतोय. पहिले किती लागायचा फॅट? पहिला काहीच नाही, 5चा 4चा फॅट होता. तेवढा तर पहिले गाईचा लागत होता. हो, मग सांगायला ना. आता 7चा लागतोय. आता 7च्या पुढे जात आहे. बर. आणि चारा कसा आता? चारा काहीच नाही, हे फुटार टाकतो, टाळक्या टाकतो. पहिले तरी द्यायला पावडरच्या आधी कुठून बी टाकलं तर ते जाण करत होते. आता हे पहा तुमच्या समोर आहे, सगळा शीत धांडा, त्यातली काडी उचलायचं काम नाही. उगार पाडत नाही ते आता? नाही, काहीच नाही. आख्या वर्षात फक्त तेवढी गाळं नाही. बर. हो, आख्या वर्षात तेवढ्या ढोरायची. अच्छा. मशीनचा कलर लय काळा भोर दिसतो. कसं तुम्ही तेल वगैरे लावलं काय? नाही, तेल वगैरे काहीच नाही. यायला धुणं पण 4-4 दिवस नाही ना साहेब. बरं. चांगलं म्हणजे. तरी चमकू राहिल्या त्या. जसं आपण पावडर वाढवलं तसं ढोर अजून चमकतात आपले. आजारपण वगैरे काय नाही, काहीच नाही. आजार काहीच नाही त्याने. पहिले किती वेळा लावायला लागायची एक म्हैस? 2दा, 3दा. आणि मग ते आपण कदरलं की मग घालायची सट्यावर. बापरे. घालायची आणि दुसरी आणायची. आपल्या घरी आताच जाऊ लागले. अरे यार. आता काहीच नाही. आता साहेबाकडून पावडर आणले, व्यवस्थित झाले, चालू झाले. एकदा लावली की राहते बस. एकदा. आता किती महिन्याची आहे म्हशी तुमच्या? म्हशी आता ही 4 महिन्याची आहे, ही 7 महिन्याची आहे. ती तर दटत आलेली. ती मसड आता 2 आणलेली आहेत. ती 2 महिन्याची जमलेली असेल, 3 महिन्याची ती आता जमली 1 महिन्याखाली. बरोबर. आता खालं साहेब 10 लिटर दूध होतं फक्त आणली तेव्हा, ती एकदम काठाची. बर. तिला वासरात देऊन मी 10 लिटर काढायलो. आणलं मी वांजार सांभाळतो म्हणले, मी मसड आणलं. मसड 16 लिटर दूध द्यायला साहेब. 16 लिटर? 16 लिटर काढून देतो आपण आता. अरे वा. हो. ती जेव्हा व्याली तेव्हा काही समस्या झाली तिला? जार वगैरे अडक? एकदम धनधन होती साहेब. काहीच नाही बुवा, फक्त म्हणजे 10 लिटर माझ्या घरी दूध आणलं. मी वांझाट सांभाळतो. आणली म्हशीला पावडर गिवडर लावले. 15 दिवसात म्हशीने 16 लिटरवर मसड घेतली. ती म्हैस का शेवटची कोपऱ्यात? शेवटची. अच्छा. ही 10 लिटरवर होती, 80,000 धरली बुवाने. तर तिच्या खाली 10 लिटर होतं. आता तिची 7.5 लिटरची बकेट फुल निघते. फुल? हो, फुल दुधाची. एवढा बदल कस काय झाला? या पावडर टॉनिक जे आपलं जे खुराकात साध्य आहे ते सगळं आपण एका टोपल्यात करायचं आणि तिच्या पुढे टोपलं ठेवायचं. मिल्क चार्जर पावडर मिक्स करून. हो. पूर्वी काय काय करायची तुम्ही? पहिल्या काहीच नव्हतं, ढेप आणायची आणि त्याच्यात जरासं पीठ टाकलं तर टाकलं, नाही तर तशीच खाय. आणि म्हणून म्हशी राहत नव्हत्या? म्हशी व्यवस्थित राहत नव्हत्या. शेण व्यवस्थित येत नव्हतं? अजिबात नाही. पातळ येत होतं? मरणाची दांडी असायला अशी नुसती पानं खायची आणि सगळं पडू द्यायची. अच्छा. हो. आता
आणि तुम्ही ते बच्चांचा एक अनुभव सांगत होते की बच्चे वाचत नव्हते किंवा हाईट वाढत नव्हती त्यांची, हो काय होतं मग आता कसं ते आता कसं आहे साहेब, पहिलं दुधाचं हे नव्हतं, हा. मग त्याला दूध बरोबर पित नसे, चारा खात नसे. आता ह्याच्या शरीरातून त्याच्या शरीरात चाललं ना ते बरोबर. मिल्क चार्जर ते, त्याच्यामुळे ते कसं आहे वासरं जतन व्हायले. आणि पहिलं कसं आहे जंत होय काही होय ते मरून जात. तुमच्या मशीनवर गोचिड्या दिसत नाही, काय नाही, नाही गोचिडाचं हेच नाही साहेब, काय समज. नाही काहीच नाही. पहिल्यांदा तुमचे गोचिड हा, किती होते? पहिले गोचिडं म्हणजे मावत नव्हते कानाखाली गोचिड. बापरे. हो म्हणजे इंजेक्शन मारून मारून औषधं लावलं तुम्ही जाम. बेजारच. आणि आता काय परिस्थिती? आता म्हणालो ना गोचिड नाव नाही, त्या वासराला सुवाचं पण नाव नाही. बरोबर. हा. आता डॉक्टर लागतो गोट्यावर. नाही कशालाच नाही. फक्त जर अचानक समजा जर कॅल्शियम कमी पडलं तरच तर मी डॉक्टर बोलवतो, नाही तर डॉक्टर बोलवायचा प्रश्न नाही. आता मिल चार्जर चालू केल्यापासून नाही एकदा नाही. एकदा पण नाही. नाही नाही आता नाही गरज लागत नाही भरायची. नाही नाही. फक्त मग ते आपल्या चौकशीने लावायचं लावा, 3 महिने आले 4 महिने आले, हा, नाही तर नाही. तुम्हाला आवश्यकताच नाही मिल चार्जर चालू आहे म्हटल्यावर. आता हा चारा घरचा आहे तुमचा, हो हे चारा. याला फक्त वैदिक खत वापरा तुम्ही दाणेदार, हा तर उपलब्ध झाली साहेबाकडे, बरं. तुम्हाला काहीच समस्या येणार नाही. स्वखुशीने लावायची गरज नाही, कशाने लावायची गरज नाही. अच्छा, ठीक आहे. हा. तुम्ही किती दिवसापासून मिल चार्जर चालू आहे? मी तरी झाल्या किती बॅगा खाऊ घातल्या? वर्षाच्या आधीपासून समजा किती बॅगा खाऊ घातल्या? या 3-4 बॅगा खाऊ घातल्या. 25 किलोच्या. हो 2-3 बकेटी खाऊ घातल्या. बर. हो पहिले जेव्हा आणलं तुम्हाला किती दिवसात रिझल्ट दिसला? तेव्हा तरी समजा आपल्याला एका महिन्यात 15 दिवसातच रिझल्ट कळालं साहेब. हा ना. हो 7 लिटर देणारी म्हैस 15 लिटर द्यायला लागली. हो किती लिटर दूध वाढलं? म्हणजे निम्मच वाढले की साहेब, निम्मच वाढले. बरोबर, म्हणजे 8 लिटर वाढलं. हो आणि दुधाचे रेट किती आहे आता? रेट आता आपण डेली 60 रुपयाने टाकतो. 60 रुपयाने. हो. 8 लिटरचे किती रुपये झाले? हा 8 लिटरचे किती रुपये झाले 60 रुपयाने? ते लावा तुम्ही. 480 रुपये. 8 सक 48, हो म्हणजे 480 रुपये. हो बरोबर. हो. तुमचा एका म्हशीचा उत्पादन वाढलं. हो. आणि खर्च किती होतोय दिवसाला मिल चार्जरचा? त्याचा किती होणार आहे साहेब? 5 किलोची जर बॅग आणली तर आपल्याला कमीत कमी महिनाभर तर सहज चालली. बरोबर. हा मग ते 1600 रुपये व्यक्तीचा असतो, हा पण दुसरा खर्च काही लागेल ना आपल्याला? बरोबर. अजिबात लागेल. आणि जे दूध वाढलं ते मुनाफाच. ते नको. शेणखत सुधारलं, ते वासरं वाचू राहिले, हो गायीच्या म्हशीचं आरोग्य चांगलं आहे, सगळं सगळं. दवाखाना नाही, नाही अजिबात दवा. बाकड बाहेर राहायची समस्या नाही 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 काहीच नाही. म्हणजे सगळे सॉल्व झाले. हो आणि पहिल्यांदा तुमचं दूध होतं तर ते काय लिटर दूध चालतं? ते जायचं 30-35. बस 30-35. हो म्हणजे आता हे डबल फायदा, म्हणजे हो, दूध double तुमचं झालं. वाढलं, हो. त्यानंतर दूध वाढलं, त्यानंतर तुमचं रेट वाढला दुधाचा. हो साहेब. म्हणजे तुम्हाला इकडनं पण इन्कम आणि इकडनं पण हो income. हो ओके, धन्यवाद.